हॅलो एव्हरीवन. आज आपण SY BCom कॉर्पोरेट अकाउंटिंग सेमिस्टर 4 या सब्जेक्टमधील चॅप्टर नंबर 4 अकाउंटिंग रेशो ॲनालिसिस इलिस्ट्रेशन नंबर 24 पेज नंबर 4.72 पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेणार आहोत. फ्रॉम द फॉलोइंग फिगर्स अँड रेशिओज मेक आउट ऑफ द बॅलन्स शीट ऑफ ओनिल लिमिटेड ओतूर इन द फॉलोइंग फॉर्मॅट. आपल्याला इथं एक बॅलन्स शीट दिलेली आहे. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दिलेला आहे इक्विटी कॅपिटल आहे 3 लाख. रिटर्निंग अर्निंग्स म्हणजे हा प्रॉफिट आहे, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे 2 लाख. रिटर्निंग अर्निंग्स म्हणजे इन्कम म्हणजे प्रॉफिट, तर प्रॉफिट दिलेला आहे 2 लाख. डिबेंचर्स 1,25,000. अदर लॉंग टर्म लोन्स आपल्याला हे फाइंड करायचं आहे. इथं त्यांनी डॅश दिलेली आहे. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. बऱ्याच वेळा तुम्हाला एक्झाममध्ये असे फिलअप्स पूर्ण करायचे असतात आणि अशी अपूर्ण बॅलन्स शीट दिलेली असते, ती तुम्हाला कंप्लीट करायची असते. बऱ्याच वेळा असे क्वेश्चन आलेले आहेत. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. तर पुढं दिलेलं आहे अकाउंट्स पेएबल म्हणजे बिल्स पेएबल तुम्हाला 1 लाख रुपीज दिलेले आहेत. टोटल तुम्हाला शोधायचे आहे, फाइंड करायचे आहे. फिक्स ॲसेट 6 लाख. इन्व्हेंटरी, डेटर्स आणि कॅश ह्या करंट ॲसेट तुम्हाला शोधायचे आहेत आणि टोटल पण तुम्हाला फाइंड करायचे आहे. तुम्हाला इन्फॉर्मेशनमध्ये काय काय दिलं आहे, तर ग्रॉस प्रॉफिट मार्जिन म्हणजे ग्रॉस प्रॉफिट 20%. तर सेल्सवर ग्रॉस प्रॉफिट काढतो, जेवढे सेल्स होतात त्याच्यावर 20% ग्रॉस प्रॉफिट आहे. तर तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट माहीत झाला तर इन्व्हेंटरी फाइंड करण्यासाठी यूज होईल. म्हणजे काय होईल, ग्रॉस प्रॉफिट फाइंड करावं लागेल. त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिलं सेल्स शोधावे लागतील. सेल्स शोधले की तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट मिळेल. ग्रॉस प्रॉफिट मिळाला की कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मिळेल. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मिळालं की इन्व्हेंटरीचा रेशो तुम्ही फाइंड करू शकता किंवा इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक तुम्हाला मिळेल. तर पुढं दिलेला आहे क्विक रेशो दिला आहे 1.5:1. त्याच्यानंतर दिलं आहे स्टॉक टर्नओव्हर रेशो. स्टॉक शोधण्यासाठी बघा, स्टॉक टर्नओव्हर रेशो, स्टॉक म्हणजे इन्व्हेंटरीचा 12 टाइम्स रेशो दिलेला आहे. ॲव्हरेज कलेक्शन पिरियड हा डेटर्स फाइंड करण्यासाठी दिलेला हा पिरियड आहे. त्याच्यानंतर दिलं आहे टोटल ॲसेट टर्नओव्हर. टोटल ॲसेट आपल्याला काढण्यासाठी किंवा सेल्स फाइंड, टर्नओव्हर म्हणजे सेल्स तुम्ही ह्या रेशोवरून शोधू शकता आणि त्याच्यावरून तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट कळेल. ग्रॉस प्रॉफिटवरून कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड कळेल. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड कळलं की इन्व्हेंटरी किंवा स्टॉक समजेल. तर इथं अजून एक दिलेला आहे अदर लॉंग टर्म डेप्ट एक्सक्लुडिंग डिबेंचर्स टू प्रोप्रायटरी फंड इज टू 0.75:1. म्हणजे अदर लॉंग टर्म डेप्ट म्हणजे इथं आपल्याला जे फिलअप्स भरायचे आहे त्याच्यासाठी ही तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे. म्हणजे त्याच्यामध्ये डिबेंचर्स एक्सक्लूड आहेत म्हणजे वगळलेले आहेत, गाळलेले आहेत, म्हणजे डिबेंचर्सचा समावेश याच्यामध्ये नाही. अदर लॉंग टर्म डेप्टमध्ये तुम्हाला फाइंड करायचं आहे. मग ह्याच्यावरून तुम्हाला हे अदर लॉंग टर्म डेप्ट ह्या इन्फॉर्मेशनवरून मिळणार आहेत. तर सोपा क्वेश्चन आहे. तुम्ही पहिलं इथं अदर लॉंग टर्म डेप्ट पण शोधू शकता, नंतर पण शोधू शकता, कधीही कोणताही रेशो शोधू शकता. फक्त तुम्हाला परफेक्ट रेशो माहीत पाहिजेत आणि ह्या इन्फॉर्मेशनचा यूज करून कसे रेशो फाइंड करायचे ह्याच्यासाठी प्रॉपर तुम्हाला सगळे रेशो माहीत पाहिजेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, इन्व्हेंटरीचा रेशो काय आहे, तर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड डिवाइड बाय ॲव्हरेज स्टॉक. मग हे माहीत असेल तर तुम्हाला लगेच लक्षात येईल, अरे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड कसं काढायचं, तर सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट म्हणजे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मिळेल. बट इथं ग्रॉस प्रॉफिट पण गिवन नाही, सेल्स पण गिवन नाहीत. मग तुमच्या लक्षात येईल की हां, पहिलं सेल्स फाइंड करावं लागेल, मग ग्रॉस प्रॉफिट मिळेल, मग कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मिळेल, मग तुम्हाला इन्व्हेंटरी मिळेल. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बारकाईनं माहीत असणं गरजेचं आहे. तेव्हाच तुम्हाला असे क्वेश्चन सॉल्व करता येतात. तर आपण इथून सुरुवात करूया. तुम्ही इथून पण करू शकता किंवा डायरेक्ट इन्व्हेंटरीपासून पण सुरुवात करू शकता किंवा सगळ्यात पहिले इन्व्हेंटरी काढण्यासाठी तुम्हाला सेल्स शोधावे लागणार आहेत. कारण जेव्हा तुम्ही डेटर्स शोधणार आहात तेव्हा पण सेल्स पाहिजेत, इन्व्हेंटरी शोधणार आहात तेव्हा पण सेल्स पाहिजेत. आणि म्हणून आपण काय करणार आहोत, टोटल ॲसेट टर्नओव्हर रेशो काढला की आपल्याला टोटल पण कळणार आहे. तर आपण पहिलं सेल्स काढूया किती येतात ते. मग सगळ्यात पहिलं आपलं सेल्स पण काढू शकता किंवा तुम्ही ही फिलअप्स केली की तुम्हाला हे टोटल मिळेल. तर आपण ही पहिली फिलअप्स भरू. इथं आपल्याला दिले अदर, मी इथं बॅलन्स शीट ड्रॉ करून घेतलेली आहे की जी तुमची ही बॅलन्स शीट आहे आणि इथं फिलअप्स आहेत, हे आपल्याला इथं भरायचे आहेत. मग सगळ्यात पहिलं आपण इथून सुरुवात करू म्हणजे आपली लायबिलिटी साईड कंप्लीट होईल. एकच शोधायचं आहे अदर लॉंग टर्म लोन्स. तर इथं आपल्याला हा रेशो पहिला फाइंड करू. मग कसं घेणार आहात तुम्ही, अदर लॉंग टर्म डेप्ट टू, इथं दिलेलंच आहे बघा, प्रोप्रायटरी फंड म्हणजे शेअर होल्डर फंड म्हणजे काय, तर इक्विटी शेअर्स, प्रेफरन्स शेअर्स, प्रॉफिट अँड लॉस आणि जर्नल रिझर्व्ह ह्या सगळ्यांचा समावेश प्रोप्रायटरी फंड म्हणजेच
तुमच्या इथं मी तुम्हाला लिहून देते, आता विसरला असाल तुम्ही असं गृहीत धरून. तर शेअर होल्डर फंड, किंवा त्याला प्रोप्रायटरी फंड असं पण म्हणतात. तर ह्याच्यामध्ये काय काय येतं, तर इक्विटी शेअर्स प्लस प्रेफरन्स शेअर कॅपिटल प्लस जर्नल रिझर्व प्लस प्रॉफिट अँड लॉस, एवढ्याचा समावेश. लॉस आला तर लेस करायचा, प्रॉफिट आला तर ॲड करायचा. ह्या सगळ्याची टोटल म्हणजे तुमचा शेअर होल्डर फंड. आता ह्या क्वेश्चनमध्ये काय काय दिलं आहे, तर इक्विटी शेअर्स आणि रिटेन टू अर्निंग्स म्हणजे प्रॉफिट अँड लॉस, दोनच गोष्टी दिलेत. ह्याच्यामध्ये जर्नल रिझर्व नाही आहे आणि हे पण नाही, प्रेफरन्स शेअर्स पण नाही. तर मग इथं आपण इक्विटी किंवा शेअर होल्डर फंड कसा काढणार आहोत, 3 लाख इक्विटी शेअर होल्डर कॅपिटल आहे प्लस रिटेन टू अर्निंग्स म्हणजे प्रॉफिट आहे किती, 2 लाख एवढंच आहे. तर हे येईल 5 लाख. 3 लाख प्लस 2 लाख म्हणजे आलं 5 लाख तुमचं शेअर होल्डर फंड किंवा प्रोप्रायटरी फंड. हा 5 लाख रुपये आला. कारण ह्याच्यामध्ये इक्विटी शेअर्स 3 लाख दिलेत, प्रेफरन्स शेअर्स ॲब्सेंट आहे, जर्नल रिझर्व ॲब्सेंट आहे आणि प्रॉफिट अँड लॉस गिवन आहे. म्हणजेच रिटेन अर्निंग म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस. तर ह्या दोघांचे टोटल करून आपण शेअर होल्डर फंड काढला 5 लाख. तर ह्याच्यावरून तुम्ही अदर लॉंग टर्म डेप्ट फाइंड करू शकणार आहात. मग इथं क्वेश्चनमध्ये आपल्याला सांगितलं आहे अदर लॉंग टर्म डेप्ट पहिला आहे, इथं आपण करू अदर लॉंग टर्म डेप्ट म्हणजे लोन. अदर लॉंग टर्म डेप्ट टू प्रोप्रायटरी फंड किंवा प्रोप्रायटर्स फंड असं पण तुम्ही टाकू शकता. प्रोप्रायटर्स फंड इज इक्वल टू, आता ह्याचा रेशो आपल्याला इथं लिहायचा आहे. अदर लॉंग टर्म डेप्ट 2 असेल तर लक्षात ठेवायचं, हे पहिलं नाव येतं आणि 2 असणारं खाली येतं जर 2 असेल तर. अदर लॉंग टर्म डेप्ट नावातच आहे बघा रेशो. अदर लॉंग टर्म डेप्ट म्हणजे लोन डेप्ट्स किंवा डेप्ट नुसतं लिहिलं तरी चालेल, डिवाइड बाय प्रोप्रायटरीज फंड. प्रोप्रायटर म्हणजे मालक, ओनर ऑफ अ कंपनी, प्रोप्रायटर्स फंड. आता आपल्याला हा रेशो दिलेला आहे बघा, इथं सांगितलेलं आहे 0.75:1. 1 घ्यायचा नाही, फक्त 0.75, कारण आपण हे इक्वल टूच्या ह्या बाजूला येणार आहे. अदर लॉंग टर्म डेप्ट माहीत नाही आहे, तसंच लिहिणार आहोत आपण. अदर लॉंग टर्म डेप्ट डिवाइड बाय प्रोप्रायटरी फंड आपण आता इथं काढलेला आहे. प्रोप्रायटरी फंड म्हणजे शेअर होल्डर फंड, तर तो आलेला आहे इथं 5 लाख. तर तो आपण इथं लिहिणार आहोत 5 लाख. आता बघा हे इक्वल टूच्या ह्या साईडला डिवाइड आहे, तर हा नंबर एका बाजूला घेऊया आपण. हा 5 लाख तिकडे गेल्यानंतर इक्वल टू साईडच्या ह्या बाजूला म्हणजे लेफ्ट हँड साईडला गेला की तो डिवाइडचं मल्टिप्लाय होणार आहे इंटू 5 लाख इज इक्वल टू अदर लॉंग टर्म डेप्ट. आता इथं आपण कॅल्सीवर करून बघूया किती येत आहे. ह्याचा आन्सर 5 लाख इंटू 0.75. आन्सर आलं 3,75,000. 3,07,000 इथं लिहूया. 3,75,000 इज इक्वल टू अदर लॉंग टर्म डेप्ट. म्हणजे आपल्याला अदर लॉंग टर्म डेप्ट मिळाले 3,75,000. तर तुम्ही इथं बघा फिलअप पूर्ण भरायचे आहे आपल्याला. 3,75,000 हे आपल्याला मिळालं. तर त्याच्यानंतर आपल्याला अकाउंट्स पेएबल ऑलरेडी दिलेलं आहे 1 लाख रुपीज, ते गिवन आहे. आता तुम्ही काय करू शकता, ह्याची टोटल करू शकता म्हणजे तुम्हाला लायबिलिटीची टोटल मिळेल. तर आपण इथं करूया 3 लाख प्लस 2 लाख प्लस 1,25,000 प्लस 3,75,000
प्लस 1 लाख 3,75,000. इथं पण एक झिरो जास्त झाला. प्लस 1 लाख 11 लाख तुमची टोटल आली. म्हणजे लायबिलिटीची टोटल 11 लाख आहे. तर आता जर लायबिलिटीची टोटल 11 लाख असेल तर ॲसेटची किती असेल? ॲसेटची पण टोटल तेवढीच आहे 11 लाख टोटल. पण आपल्याला इथं सांगायचं आहे काय झालं ते. तर आपण इथं लिहूया, इथं 2 नंबर किंवा इथं असं लिहूया, टोटल लायबिलिटी इज इक्वल टू टोटल ॲसेट. टोटल ॲसेट्स लायबिलिटी आहे किंवा एवढं लिहिलं तरी चालेल. 11 लाख इज इक्वल टू 11 लाख हे आलं आपलं टोटल. तर आता आपल्याला पुढं शोधायचं आहे की बघा, आता तुम्हाला काय शोधायचं आहे? टोटल कळालं. बघा आता आपल्याला करंट ॲसेट शोधायचे म्हणजे इन्व्हेंटरी, डेटर्स आणि कॅश. तर इन्व्हेंटरी आपण शोधायचं आहे. तर इन्व्हेंटरी शोधण्यासाठी आपल्याला सेल्स माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून आपण इथं फाइंड करणार आहोत सेल्स. सेल्स कशी शोधायचे आहे? तर आपल्याला इथं दिले बघा, टोटल ॲसेट टर्नओव्हर रेशो. सेल्स शोधायचे आहे, त्याला आपण अंडरलाईन करू. त्याच्यामध्ये इथं लिहिणार आहोत टोटल ॲसेट्स टर्नओव्हर म्हणजे सेल्स, टर्नओव्हर रेशो इज इक्वल टू सेल्स डिवाइड बाय टोटल ॲसेट. कारण आपण टोटल ॲसेट काढली, इथं टोटल ॲसेट मिळाली 11 लाख, म्हणून आपण इथं काढू शकतो टोटल ॲसेट्स. आता इथं बघा, इथं 2 हा शब्द नाही आहे म्हणून टर्नओव्हर पहिलं आलं आणि टोटल ॲसेट खाली गेलं. तर सेल्स आपल्याला माहीत नाहीत, पण टोटल ॲसेट टर्नओव्हर दिलेला आहे 3 टाइम्स, म्हणजे टोटल ॲसेट खाली येणार आहे 3 टाइम्स. सेल्स माहीत नाही आहेत, सेल्स डिवाइड बाय टोटल ॲसेट मिळालेली आहे 11 लाख 11 लाख. तर आता आपण ह्याला इथं सॉल्व करूया. बघा आता इथं पण तसंच आहे, इथं डिवाइड आहे, इक्वल टूच्या ह्या साईडला गेलं की ते मल्टिप्लाय होणार आहे. म्हणून आपण ॲन्सर इथं लिहिणार आहोत 3 इंटू 11 लाख 11 लाख इज इक्वल टू सेल्स. 11 3 जा 33, 11 3 जा 33. झिरो किती आहेत? 1 2 3 4 5, 1 2 3 4 5 इज इक्वल टू सेल्स. आता आपल्याला सेल्स मिळाले आणि त्यांनी क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे की ग्रॉस प्रॉफिट तुमचा किती आहे? तर ग्रॉस प्रॉफिट 20% आहे. मग सेल्सवर आपण ग्रॉस प्रॉफिट काढणार आहोत. हे मिळाले सेल्स. ह्याला आपण असं बॉक्स करून ठेवूया, म्हणजे तुम्हाला लगेच सापडेल सेल्स कुठं आहेत ते. हे झाले सेल्स, किंवा त्याला देअरफॉरचं पण साईन टाकू शकता. आता आपण फाइंड करणार आहोत ग्रॉस प्रॉफिट. 20% ऑन सेल्स. सेल्स आहे 33 लाख इंटू 20%, म्हणजे मिळणार आहे तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट. तर आपण इथं करूया 33 लाख इंटू 20%, 6,60,000. 6,60,000 हा मिळाला तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट, आहे तुमचा ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट इज इक्वल टू, तर खाली लिहिते मी इथं, ग्रॉस प्रॉफिट इज इक्वल टू 6,60,000. ह्याला एक आपण बॉक्स करून ठेवूया, हा पण एक इम्पॉर्टंट आहे. आता आपण कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड काढू शकतो. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इज इक्वल टू सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट. सेल्स मिळालेले आहेत तुम्हाला 33 लाख मायनस ग्रॉस प्रॉफिट आहे 6,60,000.
म्हणजे तुम्हाला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड मिळेल. देअरफॉर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आपण करून बघूया. 33 लाख मायनस 6,60,000. 6,60,000 केल्यानंतर 26,40,000. 26,40,000. 26,40,000 आला तुमचा ग्रॉस प्रॉफिट, कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. आता कॉस्ट ऑफ गुड सोल्डवरून तुम्ही इन्व्हेंटरी फाइंड करू शकता. इन्व्हेंटरीचा रेशो आपण इथं टाकू शकतो. स्टॉक टर्नओव्हर रेशो फाइंड करायचा आहे. इथं स्टॉक तुम्ही ह्याला नंबर देऊ शकता. आपण इथं सेल्स फाइंड केलं, हे आपण फाइंड केलं ग्रॉस प्रॉफिट. आता आपण फाइंड करतोय स्टॉक टर्नओव्हर रेशो. त्याचा फॉर्म्युला आहे क्रेडिट सेल्स नाही, कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. कॉस्ट ऑफ गुड सोल्ड डिवाइड बाय ॲव्हरेज स्टॉक. ॲव्हरेज स्टॉक. तर आता आपल्याला बघा इथं कॉस्ट ऑफ गुड सोल्ड मिळालेला आहे. आपण इथं टाकू 26,40,000. ॲव्हरेज स्टॉक आपल्याला माहीत नाही आहे. स्टॉक तर शोधायचं आहे. इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक. तर ॲव्हरेज म्हणजे ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवाइड बाय 2 येतं. बट आपल्याला इथं ओपनिंग स्टॉक दिलेला नाही म्हणून आपण तसंच लिहिणार आहोत ॲव्हरेज स्टॉक. तर स्टॉक टर्नओव्हर रेशो बघा इथं क्वेश्चनमध्ये दिलेला आहे. स्टॉक टर्नओव्हर रेशो 12 टाइम्स म्हणून आपण इथं लिहिणार आहोत 12 इक्वल टूच्या ह्या बाजूला म्हणजे फॉर्म्युल्यामध्ये ते येतं 12 डिवाइड बाय ॲव्हरेज स्टॉक. स्टॉक म्हणा किंवा इन्व्हेंटरी म्हणा, ब्रॅकेटमध्ये मी लिहिते इन्व्हेंटरी. हे तुम्हाला लक्षात राहील की स्टॉक म्हणजे इन्व्हेंटरी आहे. आता बघा हा इकडं गेला की डिवाइड आहे, हा इंटू होईल. हा इकडं आला, प्लेस चेंज करायचे. हा इकडं येईल आणि ॲव्हरेज स्टॉक इकडं जाईल म्हणून इथं लिहिणार आहोत आपण ॲव्हरेज स्टॉक. तर ब्रॅकेटमध्ये लिहिते इन्व्हेंटरी इज इक्वल टू 26,40,000 इंटू 12. मला फक्त हे कॉस्ट ऑफ गुड सोल्ड बरोबर आहे का चेक करू द्या. 26,40,000 बरोबर आहे. बरोबर आहे 26,40,000. हां बरोबर आहे. ठीक आहे. तर आता आपण ह्याला इंटू करू म्हणजे ॲव्हरेज स्टॉक येईल. सॉरी इंटू नाही, इकडं गेलं डिवाइड होईल. डिवाइड सॉरी तरी म्हणलं असं का होतं आहे. हा इकडं गेला आणि हा इकडे गेला, डिवाइड होईल. 26,40,000 एक मिनिट 26,40 1 2 3 डिवाइड बाय 12. तर स्टॉक मिळाला तुम्हाला 2,20,000. 2,20,000 हा स्टॉक मिळाला. स्टॉक म्हणा किंवा इन्व्हेंटरी म्हणा. इन्व्हेंटरी मिळालं तुम्हाला 2,20,000. तर आपण इथं भरणार आहोत इन्व्हेंटरीचे इथं 2,20,000 इन्व्हेंटरी मिळाली. मी फक्त चेक करते बरोबर आहे का. 2,20,000 आहे. आता बघा आपण स्टॉक काढला. आता स्टॉक काढल्यानंतर आपल्याला इथं काढायचं आहे डेटर्स फाइंड करण्यासाठी त्यांनी 30 डेजचा पिरियड दिलेला आहे. तर आपण पिरियड पहिला फाइंड करू. पिरियडवरून तुम्हाला रेशो मिळेल. तर आपण इथं लिहिणार आहोत 5 ॲव्हरेज कलेक्शन पिरियड. ॲव्हरेज कलेक्शन पिरियड इज इक्वल टू इथं 360 डेज. एका वर्षात 360 दिवस असतात. डेज
डिवाइड बाय त्यांनी इथं डेज दिलेले आहे 30 डेज, म्हणजे तुम्हाला रेशो मिळेल. तर आपण करूया इथं 360 डिवाइड बाय 30. आन्सर आला 12 टाइम्स. हा आला तुमचा रेशो. आता हा म्हणजे डेटर्सचा रेशो आला. आता आपल्याला काय करायचं आहे, डेटर्सचा रेशो टाकायचा आहे इथं. डेटर्स टर्नओव्हर रेशो इज इक्वल टू, आपण नेक्स्ट पेजवर घेऊया म्हणजे कंप्लीट होईल. 12 टाइम्स हा डेटर्स टर्नओव्हर रेशो आहे. तर तुम्ही इथं म्हणू शकता देअरफॉर डेटर्स टर्नओव्हर रेशो इज इक्वल टू 12 टाइम्स. आता आपण डेटर्स फाइंड करू शकतो. तर आपण इथं म्हणणार आहोत किती नंबर येतोय, 5, 6 टाकूया आपण. 6 डेटर्स टर्नओव्हर रेशो, आपण बुक इथं ठेवूया. डेटर्स टर्नओव्हर रेशो इज इक्वल टू क्रेडिट सेल्स डिवाइड बाय ॲव्हरेज डेटर्स. आता ॲव्हरेज डेटर्स म्हणजे काय, तर बिल्स रिसिवेबल अँड डेटर्सचं प्लस करायचं आहे. बट ह्या क्वेश्चनमध्ये बिल्स रिसिवेबल इज नॉट गिवन, म्हणून काय होणार आहे, ओनली डेटर्स आपण शोधणार आहोत. तर ह्याचा रेशो आपल्याला मिळालेला आहे 12 टाइम्स. म्हणून इथे येणार आहे 12 इज इक्वल टू क्रेडिट सेल्स म्हणजे सेल्स आपण घेणार आहोत. मला वाटतं आपण इथं फाइंड केलेले आहेत. तर सेल्स बघा इथं लिहिलेलं आहे 33 लाख. तर ते सेल्स आपण इथं घेणार आहोत 33 लाख डिवाइड बाय ॲव्हरेज डेटर्स. आता ह्याला आपण प्लेस चेंज करू. हे डेटर्स इकडे जाईल, 12 इकडे येईल. तर इथं लिहिणार आहोत आपण ॲव्हरेज डेटर्स, किंवा नुसतं डेटर्स लिहिलं तरी चालेल. डेटर्स इज इक्वल टू 33 लाख डिवाइड बाय 12. तर देअरफॉर डेटर्स इज इक्वल टू, आता आपण करून बघू किती येत आहे. 33 लाख डिवाइड बाय 12, 2,75,000. 2,75,000 हे आपल्याला डेटर्स मिळाले. ह्याला आपण बॉक्स घालू. तर लगेच आपल्या बॅलन्स शीटमध्ये भरून टाकू डेटर्सची व्हॅल्यू 2,75,000. बघा आता आपल्याला काय शोधायचं आहे, फक्त कॅश शोधायचं आहे. म्हणजे तुमची टोटल कळाली तुम्हाला 11 लाख आहे. तर आता काय करायचं, ह्या सगळ्या ॲसेटमधून जी डिफरन्स येईल बॅलन्सिंग फिगरने आपण इथं कॅश काढणार आहोत. म्हणून मी इथं स्टार केला, ब्रॅकेटमध्ये लिहिलं बॅलन्सिंग फिगरने आपण फाइंड करणार आहोत. मग काय करणार आहोत, तर ह्या सगळ्याची टोटल करणार आहोत. ह्या साईडला बघा किती येत आहे, 6 लाख प्लस 2,20,000 प्लस 2,75,000 याची टोटल करणार आहोत आपण. किती येते बघू, 6 लाख प्लस 220 प्लस 275, 10,19,000 10,95,000, 10,95,000 एवढी टोटल आली. आता ह्याची टोटल आली, त्याच्यातून 11 लाखमधून ही मायनस करायची. 11 लाख टोटल आहे ॲसेटची, मायनस 10,95,000. आपण इथं करू शकतो बघा, 5 आणि 5 10 0 ह्याच्या लेख 9 10 10 10 5,000. इथं 0 0 येते. तुम्ही कॅल्सीवर पण करू शकता बघा. आता आपण डायरेक्ट करू, मायनसमध्ये येईल पण तुमचं आन्सर करेक्ट येईल. आन्सर आलं 5 लाख. म्हणजे किती, 5,000 ही आली आपली कॅश बॅलन्स. तुम्ही असं पण काढू शकता, हे 0 आहेत तर 0 0 0 5,000 मायनस केलं तर कॅश आली 5,000.
एवढा सोपा क्वेश्चन होता, बट तुम्हाला सिक्वेन्स लक्षात यायला पाहिजे. आपण काय काय फाईंड करणार आहोत म्हणून आपण इथं लिहिणार आहोत. देअरफॉर किंवा असं म्हणू आपण 6 कॅश फाईंड करायचे आहे. याला डबल अंडरलाईन करू. टोटल ॲसेट कशी काढली? टोटल ॲसेट मायनस फिक्स ॲसेट, ह्याला आपण फिक्स ॲसेट प्लस काय काय होतं? इन्व्हेंटरी डेटर्स. इन्व्हेंटरी प्लस डेटर्स इज इक्वल टू कॅश. कॅश आपण कशी शोधली? कॅश इज इक्वल टू टोटल ॲसेट मायनस ह्या सगळ्याला आपण इथं बॉक्स घालू. तर कॅश इज इक्वल टू टोटल ॲसेट किती आहे बघा? 11 लाख आहे. टोटल ॲसेट खाली लिहू 11 लाख, 11 लाख मायनस फिक्स ॲसेट इथं बॉक्स घालू आपण. फिक्स ॲसेट आहे 6 लाख, 6 लाख प्लस इन्व्हेंटरी आहे 2,20,000 आणि डेटर्स आहे 2,75,000. मग आपण इथं करणार आहोत 11 लाख मायनस 10,95,000. आन्सर आलं 5,000. देअरफॉर कॅश इज इक्वल टू 5,000. हे आपलं आन्सर होतं. हे आपण शोधलं. हा माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.